आकाशवाणी ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक असं रहस्यमय प्राचीन मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे। असं म्हटलं जातं की इथे महादेव आणि विष्णू यांची प्रत्यक्ष भेट झाली होती आणि त्यांनाच समर्पित हे मंदिर आहे, ज्याची स्थापना जवळपास 13व्या शतकाच्या आसपास झाली असावी असं मानलं जातं। आणि हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या गावामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोदावरीच्या तीरावरच हे मंदिर आहे, त्यामुळे तिथला आजूबाजूचा जो परिसर आहे, जे निसर्ग सौंदर्य आहे ते खूप सुंदर आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे, खूप भव्य दिव्य आहे। फक्त एवढंच की ते मंदिर आता थोडंसं प्राचीन झालेलं आहे, पण तरीसुद्धा अजून ते जसेच्या तसंच उभं आहे। तर लवकरच आता आपण पोहोचणार आहोत कोकमठाणमध्ये आणि ते मंदिर बघणार आहोत। तर चला आता जाऊया, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर फायनली म्हणजे आपण येऊन पोहोचलेलो आहोत कोकमठाण गावामध्ये आणि बघू शकता हेच आहे ते प्राचीन मंदिर आणि त्याच्या बाहेरच मी उभा आहे। तर गावातून मी इथे आलो आहे। गावातून इथे येणं थोडंसं ट्रिकी आहे, तुम्हाला विचारत यावं लागेल। आणि जसं तुम्ही येतात मंदिराजवळ हे बघा गोदावरी नदी। आणि आता सध्या मी उन्हाळ्यात आलो आहे, मेच्या एंडिंगला आलो आहे आणि इतकं पाणी बघून आश्चर्य वाटतं की इतक्या म्हणजे मे महिन्यातसुद्धा इतकं पाणी आहे। आणि बघू शकता त्याच्या तीरावरच हे प्राचीन मंदिर स्थित आहे आणि आजूबाजूला खूप सारे मंदिरं आहेत छोटे मोठे आणि वस्तीसुद्धा आहे, म्हणजे गावच आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसर हा प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो। गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या भागात आजही अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तू पाहायला मिळतात। त्यापैकीच एक म्हणजे 13व्या शतकातील कोकमठाण येथील प्राचीन शिवमंदिर। निसर्गरम्य वातावरणात उभं असलेलं हे हेमाडपंथी मंदिर आपल्या अप्रतिम स्थापत्य कलेमुळे विशेष लक्ष वेधून घेतं। मंदिराच्या बाहेरील रचना असो किंवा आतील भिंतींवरील सुंदर कोरीवकाम, प्रत्येक ठिकाणी त्या काळातील कलाकौशल्याची झलक दिसून येते। स्थानिकांच्या मते अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी एकेकाळी भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांची भेट झाली होती, म्हणून हे हेमाडपंथी प्राचीन मंदिर दोघांना समर्पित आहे। हे मंदिर हरिहरेश्वर नावाने देखील ओळखलं जातं। कोपरगाव आणि आसपासचा परिसर अशा अनेक लहान मोठ्या प्राचीन मंदिरांनी समृद्ध असून इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो। तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या समोरच्या बाजूला आलोय आणि हे बघा असा परिसर आहे, खूप मोठं वडाचं झाड आहे आणि तिकडे मागे एक संत होते त्यांचं एक मंदिर आहे। त्याचबरोबर इकडे हे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे वर आणि हे बघा इकडे काही मंदिरांचे कामकाज चालू आहे। इथे एक हनुमानाचं मंदिर बनतं आहे आणि इथे एक शंकराचं मंदिर आहे आणि इथेच तुम्ही बाईक वगैरे पार्क करू शकता। आणि हे बघा समोरच्या बाजूला आहे हेमाडपंथी मंदिर जिथे आपण चाललो आहे। तर मस्त आहे, नदीच्या किनारी आहे आणि खूप शांत ठिकाणी आहे। म्हणजे गावापासून तुम्ही जसं येतात ना मंदिराजवळ, तर आल्यानंतरच तुम्हाला खूप शांत वाटेल आणि समोरच गोदावरी नदी आहे, तर तुम्ही इथे पूर्ण दिवस पण घालवू शकता। तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या बाहेर मी उभा आहे आणि हेच आहे ते भव्य असं हेमाडपंथी प्राचीन मंदिर। त्याची भव्यता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा। आता मी थोडंसं मागे चाललो आहे आणि जसं जसं मी आता मंदिराच्या जवळ जाईल तुमच्या लक्षात येईल हे बघा किती भव्य आहे। म्हणजे माझी जेवढी हाईट आहे तेवढं तर फक्त या मंदिराचं म्हणजे जे पायऱ्या आहेत दगडी, म्हणजे जो बेस आहे मंदिराचा तोच एवढा आहे की माझ्या हाईटला मॅच होतो आहे। तर याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा की किती उंच असेल मंदिर। आणि हे बघा हा आहे ना मुखमंडप आहे मंदिराचा आणि इथेच आहे मुख्य प्रवेशद्वार जे आहे पूर्वेकडे, म्हणजे पूर्वाभिमुख आहे आणि इकडे सुद्धा एक प्रवेशद्वार आहे। हे बघा हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहे। आणि हे बघा हे वरचं जे स्ट्रक्चर दिसतंय ना तुम्हाला, ते ना नंतर बांधण्यात आलं असेल असं दिसतं आहे, कारण की मंदिर जसं ढासळलं असेल ना तर त्याला ते म्हणजे रिस्ट्रक्चर करण्याचं काम त्यांनी केलं असेल। तर हे बघा इकडे आजूबाजूला खूप झाडं झुडपं आहेत आणि हे बघा इकडे असे बाकडे वगैरे पण टाकलेले आहेत आणि साईडला पूर्ण कुंपण घातलेलं आहे। कोकमठाण शिवमंदिर हे केंद्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। गोदावरीच्या तीराला लागून असलेले हे प्राचीन मंदिर त्याच्या भव्यतेमुळे नजरेत भरतं। मंदिराच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंतच्या दगडांना खुंट्या आणि खाचा पाडून ते घट्ट बसतील अशी रचना केलेली आहे। एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे ते एक संध दिसतात। हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम याच पद्धतीने केलेले असते। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे। 8 ते 10 पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो। तिथे नंदीची सुंदर मूर्ती आहे।
मुखमंडपातील खांबांवर आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर अनेक शिल्प कोरलेली दिसतात. सभामंडपातील प्रत्येक खांब हा नक्षीकामांनी अक्षरशः सजला आहे. तसेच गाभाऱ्यात नृत्य करणारे आणि वाद्य वाजवणारे यक्ष आणि गंधर्वांची शिल्पे देखील आहे. गाभाऱ्यात सुंदर शिवपिंड असून त्याच्या मागे विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीमुळे हे मूळचे विष्णू मंदिर असावे अशी शक्यता वर्तवली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे कोकमठाणचं हे प्राचीन शिवमंदिर, हेमाडपंथी मंदिर आपण बघितलेलं आहे. आणि विष्णू आणि शंकर दोन्हींना समर्पित हे मंदिर आहे. आणि जसं की तुम्ही बघितलंच, खूप जबरदस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर अजूनही सुस्थितीमध्ये आहे. म्हणजे याचे जे शिल्प वगैरे आहे ते अजून जसेच्या तसेच आहे, म्हणजे काही भग्नावस्थेत नाही आहे. बऱ्यापैकी अवशेष अजून शिल्लक आहे, म्हणजे चांगली देखभाल झालेली आहे या मंदिराची. फक्त एवढंच की छत थोडंसं ढासळलेलं आहे, त्यामुळे त्याला थोडंसं रिस्ट्रक्चर करण्यात आलं आहे. पण बाकी ओव्हरऑल मंदिर मस्त आहे, मधून पण खूप छान आहे. तसं मला शूटला थोडंसं रिस्ट्रिक्शन होतं, त्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं नाही. पण बऱ्यापैकी मी ट्राय केलेलं आहे, कारण की इकडे परमिशन नाही. पण आपण कन्व्हिन्स करून थोडंसं ट्राय केलेलं आहे शूट करण्याचं. आणि बघू शकता बाहेर हे बघा गोदावरी नदी. तर चला आता जाऊया आणि भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि असे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि मी माझा फेसबुकचा आणि इंस्टाग्रामचा ID डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करा. तिथे आपले अपडेट्स थोडेसे लवकर येतात आणि शॉर्ट कंटेंटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बस आजसाठी एवढंच, आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.